माहिती का आईसाठी लग्न करते कधीची वाटते बोलायची अगोदर तुम्ही त्याच्यावर कोणाच्या कानावर वाटत या तुझीसाठी गप्प तुम्ही काय काय बोलू नका आम्ही तुमच्या पाठीचे आहोत तुम्ही तर रोजून नाही नेत तिथे एक मगाची वाक्य असं आलं तर मला माझ्या आईसाठी जगायचं मला जगायचं आई थोडं बोलताना बोलली मला जगायची नाही आईसाठी मला वाचवा ती वाचणार आहे तुमच्यावर लई जीव आहे तुम्ही काही करू नका त्या मनाने तुम्ही आईसाठी जगायची आणि ती आपली तिला जी भेटणार आहे वाटेल ते खर्च आपण करू तुम्ही खचून जाऊ नका आणि तुम्ही रोजून जायला किती वर्षी काम केले 10 वर्षे तुम्हाला प्रबोधन करण्याची जबाबदारी मी घेतो तुमचं पालकतो मी स्वीकारतो तुम्हाला सांगून 10 वर्षे झालेत मला कायमचं परमनंट करेल त्या मुलीला आपण वाचू आणि मुलगा किती आहे 10वी बरं हरकत नाही तुला लक्ष द्या मुलगी वाचणार आहे शेवटी बोलणे घातले पण तिला एक आई म्हणून तुमच्या कानावर घातलं होतं ना पुढेच्या टायमाला त्याला 8-10 दिवस आहे हा माही नेहमी ताणून येईल तिला आत्या का तो काय म्हणाल तुला नाही गेलं तर काय करी तिची इच्छा नसताना तिला मानसिक तिचा त्रास दिला असं तुमचं म्हणणं आहे मुलीने सांगितलं ना तुम्ही त्याला सांगा काही लोकांना सांगितलं काय मुलगा त्रास देतो तुम्ही तिला तुम्हाला सांगितलं का मला हा म्हणते लग्न कर ते मी आत्महत्या करेन असं तिला तो विरोध द्यायचा एकदा नारंगाला अडवलं आणि एकदा जुन्नरमध्ये आणि ही आजची 3री वेळ आणि घरी कधी आलं का तुमच्या कामधंदा काय करतो तू का मागून खातो तू का रे म्हणे तुम्ही काही काळजी करू नका ताई नाही मग तुम्ही बाकीच्या लोकांना सांगितलं नव्हतं का हे असं त्रास देते पोलिसांना वगैरे सांगायला परत करायचं सांगितलं असतं ही घटना टळली असते ना इज्जतीला तर मुलीचं लगेच जुनी माणसं आहेत ना रडू नको सांगू किती वर्ष झाले मालक गेले किती दिवस झाले 2019 ला गेले ते आजारी होते का त्याच्या आला ते दवाखाना आलं होतं ना पण हरकत नाही ताई तुम्ही रडू नका तुम्हाला धीर देतो आम्ही तुम्हाला आता 10 वर्ष तुम्ही रोजून त्यांना काम केले आंब्याच्या शाळेवर तर तुम्हाला मी शब्द देतो तर तुम्हाला तिथे 10 वर्षाचा कायदा आल्या शेतात त्यांचे 10 वर्ष भरलेत त्यांना कायम करण्याचा तुम्हाला तिथं करू कारण हे का बोलतो का तुमच्या मुलीनं मग अशी बोलताना आमच्याबरोबर मला माझ्या आईसाठी जगायची हे ती बोलली म्हणजे ती बोलते बोलली तुम्ही कसून जाऊ नका चला रडू नका जाऊ दे रडू नका पाणी द्या सुट्टी देऊ नका त्याला कसा आहे त्या मुलाचा स्वभाव म्हणजे त्याला शिक्षा झाली पाहिजे नाही काय करतो गावामध्ये तो पुढे चाकरला होतो कामाला तू कल्पना करतो का जे आई वडील काय करतात आई वडील काय करणार ना याच्या नावाने आई वडील काय करणार कोणा उचलणार बापाला काय करणार ते काय विचारपूस करतील जबाब घेतील परंतु त्याला पोलीस लोक सुट्टी देणार नाही हा हल्ला याचं शिक्षण किती झालंय त्या पोराचं 8वीच झाले आणि लग्न नाही तिला लग्न कर म्हणतो तो काय सांगता यांना म्हणतो तो माझी लग्न कर आणि 24 वर्षाचा आहे ना म्हटले तो किती वर्षाचं आहे 24 आणि मुलगी किती वर्षी बाहेर
18 वयाची. हा म्हणजे 8 नोव्हेंबरला 19 झाले. मग तुम्ही तिला 10वीपर्यंत कोणी शिकवली? 12वीपर्यंत सोनाव्याला आणि तिथून 13वीला इथे घातली. डिप्लोमा चालू केला. डिप्लोमा चालू केला का? आणि हॉस्टेलला नंबर आला 4-5 महिने आला हॉस्टेलला नंबर नंतर ती येऊन जाऊन करीत होती ती. वरून? आंबेवरून नारंगावरून नारोबा पण येऊन जाऊन करायची हालच होतं तिचं. रोज येऊन जाऊ. हॉस्टेलला मग पिलाची नंबर लावला होता ना? हा 8 नंबर. हा ती आलती मग फोन केला तर पिऊन बरोबर आला आठवलं मला ते आता. मला मी तिथून जायचं नारायणगाव इथून जायची तर रोज जाते माझ्याकडे आलती म्हणजे साहेब माझ्या एवढा पिऊन शाळेत कशी होती ती? शाळेत हुशार होती का? हा, पहिलीपासून 12वी पर्यंत नापास नाही. 1 वर्षाचा डिप्लोमा झालाय नापास नाही. म्हणजे शाळेला खूप हुशार होती. आणि तुमचं काय म्हणणं आहे गावकऱ्यांचं? कारवाई व्हावी. गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे अशी गावकऱ्यांची म्हणणं आहे. तुमचे सर बरोबर ना? कोणी का असं ना एखादा अगोदर म्हणतो असा प्रसंग एखाद्या हाडवैरीवर येऊन आज वडील गेल्याच्या नंतर ही शिक्षण घेतो मावशी ती रडते. माहिती तीच नाही प्रॉपर्टी दुसरं काहीच नाही माझं. ही मुलगी हीच माझी प्रॉपर्टी असं ते आईचं म्हणणं आहे. तिचं दुःख ते आईचं त्यांनाच तुम्ही काय आता खातायचं नाही तिला आपण नाही आता ती क्लिअर आहे, घाबरू नका तुम्ही. आता बोलते ती आता सांगितलं का मला माझ्या आईसाठी जगायची. जसे तुम्ही म्हणता ती मुलगी माझी प्रॉपर्टी आहे ना तिथं पण खूप जीव आहे बरं. परमेश्वर तिला सावरील ना. थोडंसं त्यांना काहीतरी खाऊ.